ज्या पायाची गुडघ्याची गादी फाटली होती आणि त्याच्यामुळे तिथे सूज होती, जडपणा खूप होता आणि चालायला खूप त्रास होत होता. किती वर्षापासून? नाही, आता 1 वर्षभर ते चालू होतं. सुरुवातीला किरकोळ असेल असं वाटून घरीच तेल लाव, गरम पाण्याने शेक, असं सगळं चालू होतं. मग वाटलं खूप वजन वाढलंय आपलं म्हणून दुखत असेल, असंही सगळं मनात आलं. MRI मध्ये काय सापडलं? त्याच्यामध्ये होतं थोडं फ्लुइड होतं असं डॉक्टर म्हणाले गुडघ्यामध्ये. हा, आणि लिगामेंटला इंजुरी, कार्टिलेज असं ते सगळं. आणि त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज काम करण्यासाठी, हालचाली करण्यासाठी अडचणी? मुख्य चालणं फिरणं, बसणं उठणं सगळ्यालाच त्रास होत होता. झोपले तरी पाय हलवायचा झाला तरी दुखत होतं. त्यामुळे थोडस लॉक झाल्यासारखा झाला होता पाय. की काय आज सकाळी सुद्धा तुम्ही गाडीतनं उतरून आले तेव्हा कोणत्या कोणत्या ऍक्शन करायला त्रास झाल्या? हात धरायला लागत होता मिस्टरांना. इकडे पाय टाकायचा तरी, आणि असं एकावर एक पाय घेऊन बसतो तोही जमत नव्हता. म्हणजे ते जाणवत होतं की हे खरं नाही, आपल्याला ते सहन होत नाहीये असं. बरोबर. पण आता ते तेल, तुम्हाला आता काय काय केलं आपण? ते तेलाची धार, काय त्याला म्हणतात तुमच्या भाषेत, जानधारा. तर ते कोमट तेल, आणि त्याच्यामुळे एकदम मस्त हलकं हलकं वाटतं. आणि शेक छान मिळाला. व्यायाम थोडा जो पर्टिक्युलर करायला पाहिजे तो कळला. बरोबर. आपण जनरल सगळेजण करतात तसा करतो, तो तसा न करता जो आवश्यक आहे तो कळला. की आणि तुम्हाला काही गोळी औषध काय दिले का? आता काही इंजेक्शन दिले का, गोळ्या दिल्या? इंजेक्शन वगैरे काही नाही. आता फक्त ते तेल दिलंय, त्याची धार धरायची आणि च्यवनप्राश खायला सांगितलंय. च्यवनप्राश टाकतील दिला. आता 1 तासभर तरी आपण मेहनत घेतली ना सगळी, तेल ओतणे, व्यायाम करणे, झालं ते. आता सगळं करून झाल्यानंतर कसं वाटतंय आता? आता खूपच छान वाटतंय. म्हणजे मला आता पाय अजिबात जड जाणवत नाहीये. त्याच्यामुळे उठता येतंय का बघा? उठता येईल बघा, म्हणजे कितपत दुखतंय उठताना. चालून बघा, जरा व्यवस्थित चालून बघा, मुवमेंट करा. म्हणजे पहिल्यांदा मला पाय अजिबात असा करता येत नव्हता, तो आता सहजगत्या करता येतोय. व्हेरी गुड. चेहऱ्यावरच्या रेषा बदलत होत्या, चेहऱ्यावरचं लगेच कळत होतं दुखताना. व्हेरी गुड. आता कमी आहे ना? हो. आता किती % तुम्हाला कमी झालेलं वाटतं? मला आता जवळजवळ 60% कमी झाल्यासारखं वाटतंय. छान छान. काय आहे, या दुखण्यामध्ये लिगामेंट किंवा गुडघ्याचे जे सांधे असतात त्याचे टेंडॉन्स, त्याला फ्लुइड साचून राहणे, कार्टिलेजला इजा, याच्यामध्ये हे सगळं तेलपाणी खूप महत्वाचं आहे. व्यायाम, अभ्यंग, आणि ते ऑइलिंग झालं की बरं वाटतं. त्याला नुसत्या पेनकिलर खाऊन काय मजा नाही. येस येस. आणि पेनकिलर किती खायची? हो ना, मर्यादा येते त्याला. येस. हे जरा मेहनतीने काही काळ केलं ना, जरा 2-3 महिने त्याला गाडी वंगण पाहिजे चांगलं, ते करा की छान वाटेल. ओके.